आज ही गोरसेनेच्या वतीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा मूळ उद्देश आहे की हैदराबाद गॅजेटनुसार हा बंजारा समाजाला ज्या अनुसूचित जमातीच्या ज्या सोयी सवलती आहे त्या सोयी सवलती सुद्धा बंजारा समाजाला मिळायला पाहिजे। कारण बंजारा समाज हा निजाम काळापासूनच त्यापूर्वीपासूनच त्या म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि त्या जे काही अनुसूचित जमातीच्या जे काही निकष आहे ते निकष हा बंजारा समाज परिपूर्ण करतो आणि हा परिपूर्ण केल्यामुळे बंजारा समाजाला सोयी सवलती मिळणं खूप गरजेचं आहे। आणि अशीच ही आमची मागणी आहे की 2/9/2025 नुसार मराठा समाजाला ज्या GR नुसार त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेले आहे त्याच धर्तीवर बंजारा समाजाला सुद्धा त्या हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सोयी सवलती मिळायला पाहिजे अशी ही आमची प्रमुख मागणी आहे। आमची भूमिका हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला ST प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावे। कारण की प्रत्येक राज्यामध्ये आमच्या समाजाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असं डिवाइड केलेलं आहे। त्यानुसारच आम्हाला महाराष्ट्रामध्ये पण त्याच ST प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची ही आमची भूमिका आहे। जर सरकारने मान्य नाही केलं तर आम्ही समोरची भूमिका अशी करू का आंदोलन छेडू। आमच्यासाठी काय करायचं आहे आरक्षण आम्ही घेऊ, आमच्या हक्काचं आहे आरक्षण। कारण की आम्ही हैदराबाद तेलंगणामध्ये ST मध्ये येतो, कर्नाटकामध्ये AC मध्ये येतो, मध्य प्रदेशमध्ये पण अलग कॅटेगरी म्हणजे बसवलेलं आहे आरक्षणामध्ये। तर आम्हाला महाराष्ट्रालाच का बरं वगळलेलं आहे। तर हे गव्हर्नमेंटकडून आम्हाला हक्क मागायचा आहे। जर नाही भूमिका समजा गव्हर्नमेंटने मान्य केली नाही, आज जिल्हाधिकारीकडून आमचं जो निवेदन जात आहे तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहोत आम्ही। ते मान्य न झाल्यामुळे गल्ली ते दिल्लीपर्यंत पूर्ण गोर समाज एकवटला जाईल, तिथे आंदोलन छेडू।